की विद्यार्थी घडला पाहिजे. आपण पूर्वी बघायचो आमच्या शिक्षकांमध्ये जिज्ञासा असायची की माझा विद्यार्थी घडला पाहिजे, म्हणून आमच्या दादांसारखे चिपळूणकर काकांसारखे आदरणीय गुरुतुल्य व्यक्तिमत्व आज आपल्याला दिसत आहेत समाजासाठी काम करत असताना. पण मग मी या SRTमध्ये हाच अनुभव घेतला. या SRT शेती शाळेचे शिक्षक भलेही कमी शिकलेले असतील, आमच्या परशुराम भाऊंसारखे अगदी अल्पशिक्षित विना शिक्षित असतील, पण शेतीमधले हे SRT शेती शाळा चालक असणारे आमचे शिक्षक इतके जिज्ञासू आहेत की त्यांनी आमचे हजारो शेतकरी घडवण्याचं हे काम केलं. म्हणून शेती शाळा शिक्षकांचं हे खूप मोठं यश आहे SRT तंत्र राबवण्यामध्ये, असा मला निश्चित पद्धतीने माझा स्वतःचा अनुभव मी सांगेन. थँक्यू. आणि आता शिक्षकांचा विषय निघालाच आहे म्हणून तर आपल्याकडे एक शिक्षक शेतकरीसुद्धा आहेत अमरावतीचे, महल्ले सर इथं आहेत. आणि महल्ले सरांना आपण विचारूया की शिक्षकाची शेती, शेतीतले शिक्षक, हा प्रवास तुमचा कसा होता? मी प्रथम शेतकऱ्याचा पुत्र, शेतीतून शिक्षण घेऊन B.Ed केलं, शिक्षक झालो. 27 वर्ष गावाजवळच नोकरी केली. 27 वर्षानंतर निवृत्त झाल्यानंतर एक परमेश्वराची कृपा, चंद्रशेखर दादांचा आशीर्वाद की शेती SRTचा शिक्षक परत मिळाला. माझ्याजवळून शाळा सुटली आणि एकमेव शिक्षक असेल मी आयुष्यामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये तरी की शाळा सुटल्यानंतर परत शाळा मिळाली. सर्व सांगायचं तात्पर्य शिकवत असताना जसं मॅडमनी 10वा वर्ग झाल्यानंतर मॅडमनी इतके चांगले विचार व्यक्त केले, नागरे मॅडमनी, मला त्यांचं खरोखर कौतुक करावं लागेल. कारण की आम्हीसुद्धा विद्यार्थी घडावा याच्यासाठी 27 वर्ष मी प्रयत्न केला. तिथेसुद्धा अन्याय केला नाही. माझी शरीर प्रकृती तुम्हाला लक्षात येईल त्या पद्धतीनं. परंतु आता या SRTत आल्यानंतर मला SRT शिक्षकच नाही तर दादांनी मला शास्त्रज्ञही करून टाकलं. कारण की मी रब्बी तुरीचं चांगलं पीक घेतो, दुमजली चना, हे सुद्धा मी एक प्रयोग तुमच्या समोर ठेवणार भविष्यामध्ये. म्हणजे 1.5 पट उत्पादन कसं वाढल्या जाईल याचा मी निश्चितचपणे प्रयत्न करील आणि तो मुद्दा सर तुमच्या सर्वांना ते सांगून टाका ना. डबल डेकर आपल्याला बस माहिती आहे, आजकाल रोड आपण बघतो डबल डेकर, खाली मेट्रो जाते, वर बस जाते, आता तर रेल्वे म्हणजे तिहेरी पण आपण असा प्रकार बघतोय. तुम्ही हे डबल डेकर चाण्याचं काय गणित आहे तुमचं? हो, डबल मजली, मी दुमजली नाव काय दिलं की आजकाल काय होते, म्हणजे काय म्हणते, पहिले सामूहिक कुटुंब पद्धती होती, आता लिमिटेड कुटुंब पद्धती आली. म्हणजे एक मुलगा एक मुलगी, आईवडील, मग आईवडील म्हातारे झाल्यानंतर तुम्ही खाली राहावा, वर चढणं होत नाही, आणि दुसऱ्या मजल्यावर सून आणि पोरगा राहील, अशी जवळपास कॉन्सेप्ट आहे. मग या ठिकाणी काय झालं, या SRTवर 4 फुटाच्या बेडवर मी 2 लाईनी पसरणाऱ्या व्हेरायटीच्या टाकल्या आणि त्याच्यामध्ये जे जागा होती त्याच्यात जे उभे वाढणारी, म्हणजे ज्याला हार्वेस्टिंगची व्हेरायटी म्हणतो आपण, हार्वेस्टिंगनी कट करायची व्हेरायटी, ती टाकली. सांगायचं तात्पर्य असं की त्याही झाडाला तेवढेच माल आहे, खालच्याही झाडाला तेवढाच माल आहे. मला एवढंच म्हणायचं आहे का कदाचित भविष्यात 2 पद्धतीनं पीक येईन, 18 नाही कदाचित 25 क्विंटल पिकू शकू, असा माझा असा अंदाज आहे. धन्यवाद महल्ले सर. आणि आता महल्ले सरांच्या बाजूलाच मला असं वाटतं शेती आहे पिंपळेंची.